श्री विठ्ठल नर्मदेहर. आणि आपण आता लखनगिरी बाबाच्या आश्रमातून पहाटे निघत आहोत. हे बघा खूप सुंदर अशा मूर्त्या लखनजी महाराजांच्या आश्रमामध्ये. शिवलिंग पहा. आणि हे आहेत लखनगिरी बाबा. चला आता रस्त्यावर जाऊ. रस्त्यावर म्हणजे डोंगरावर जाऊन भेटू. चला श्री विठ्ठल नर्मदेहर. सुप्रभात. आजचा आपला 15व्या दिवसाचा प्रवास सुरुवात. चला नर्मदेहर माझी मैया. वाह म्हणा नर्मदेहर. चला आपला प्रवास सुरुवात. खूप छान खूप छान. म्हणजे थंडी आहे. थंडीसोबत आता हवाही चालते. खूप छान हवा चालत आहे. नर्मदेहर नर्मदेहर. चला मंडळी चला पुढे जाऊया. वा मंडळी रस्ता एवढा भारी आहे पण पाऊलवाट आहे खरंच. पण लय मजा येते अशात चालताना. असं वाटतं का शेवटपर्यंत असंच असायला पाहिजे. ते उगाच रोडनी नाही का. पण काय करणार मजबुरी आहे. त्याच्यामुळं आपल्याला काही ठिकाणी रोडवर निघावं लागतं. नाही तर वास्तविक असं खूप 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 छान वाटतं असं चालायला. असा रस्ता संपूच नाही असं वाटतं. मग याच्या किनाऱ्याने जावं. असं द्या काही अडचणी असतात समजून घ्यायचे. आता काय. चला नर्मदेहर. वा ते आपली आई तिथं पोचले बघ ते डोंगरावर. हा धनंजय बरी झाली पुढं पोचली. कसं आहे त्यांना आपण बरोबर कॅच करू. पुढंपर्यंत जाऊ. चला बघा कसा कसा रस्ता. आता इथून असं जायचं आहे असं जायचं आहे असं जायचं आहे. तिथं आपली एक माऊली चालते. बघा चला चला. नर्मदेहर. बघा रस्ता कसा आहे मंडळी. हाय का नाही. असाच रस्ता आहे. नर्मदेहर नर्मदेहर. 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 नमस्कार मंडळी. चला नर्मदेहर म्हणा. वा आज काय बोलूशीच वाटत नाही. आज फक्त हा जो रोड आहे ना या रोडचाच आनंद घेऊशी वाटतोय. म्हणून आजच्या शिवलपाणीमधल्या व्हिडिओमध्ये कदाचित माझं बोलणं कमी असेल. कारण की चालताना दम लागते ना. डोंगर चढायचं आहे. मस्त म्युझिक टाकून देऊ शिवलपाणीच्या सर्व व्हिडिओमध्ये. नर्मदेहर. पक्ष्यांचा आवाज.
आपण आता एवढा उंचावर आलो का मैया बघा किती खाली राहिली. वा शिवलपाणी झाडं, शिवलपाणी डोंगर, शिवलपाणी पहाड. हे शिवलपाणी काल ऐकलं आपण, याचं नाव का पडलं. पण हे शिवलपाणीचे आपल्याला अजून कितीतरी डोंगर चढायचे आहेत आणि उतरायचे आहेत. ते काउंटिंग सांगितलं मग तुम्हाला. 127 डोंगर चढायची, 127 डोंगर उतरायची. हात चढला का तो उतर, तो उतरला का तो चढ, चालूच. बघा मैया. आणि आता आपल्याला मैया मला वाटते थोड्या वेळानंतर दिसेनाशी होणार आहे. कारण की आपण डोंगराच्या सरळ ती पहाड इकडली पहाड पार करणार आहोत. त्यामुळं मैया कदाचित आपल्याला आता एक थोड्या वेळाने लुप्त होऊन जाईल. किती दिवसासाठी होऊन जाईल त्याचं मात्र मला कल्पना नाही. बघू. चला, नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चॉकलेट खाते, चॉकलेट. मंडळी, मैया आता लांब लांब उचलली आपल्यापासून. खूप वाईट वाटतं बाबा मैया लांब गेल्यावर. अरे वा, मस्त दिसतोय मी. हां, जरा फोटो काढत होतो, अजून काय नाही. नर्मदे हर. धनंजय बाबा चालतोय आपला मस्त सत्यनारायणची. नर्मदे हर. आपल्याला मैया लुप्त झालेली आहे. पण बघा, आपल्याला जाण्याकरता असे मार्किंग ॲरो केलेले आहेत का इथून हा आपल्याला मार्ग आहे. कारण की पाऊलवाट इथून अनेक आहेत बरं का. तर अशा मार्किंगने आपल्याला पुढं सरसवत जायचं आहे. या मार्किंगनेच कशी एक एक घर वाटतं. तो एका डोंगरावर एकच घर, अतिशय सुंदर वाटतात. बघा आता, बघा अति सुंदर. त्याच्या पुढं आहेत, लय भारी वाटतात अशी घरं. मोबाईल काढायचं लालच जातच नाही, असलं भारी भारी वाटतंय. हे बघा पहाड कसली आहेत, किती सुंदर सुंदर. नर्मदे हर. वाह, बहुत खूप, बहुत खूप. अतिशय सुंदर, अतिशय काय म्हणणार. स्वर्गापेक्षाही सुंदर आज आल्यासारखं वाटतं इथं. स्वर्गापेक्षाही सुंदर. म्हणजे आम्ही आश्रमातली सगळ्यात शेवटची बॅच आहोत. सगळी लोक पुढं निघून गेले. आमची जरा पूजेला वेळ लागतो, त्यामुळं पूजा करताना थोडी वेळ झाली. काही लोक तर
निघूनच जातात सकाळी सकाळी लवकर. आपण जरा पूजा वजा करून निघतो म्हणून जरा उशीर होतो, अजून काय नाही. नर्मदे हर. हे बघा माझ्या पायातून रस्ता कट आहे, इथून पडला का खाली. अरे बापरे, एक सौंदर्य गेलं का दुसरं सौंदर्य पुढं चालूच. खरंच इथं डोळ्यांनीच बघण्यासारखं आहे. या कधीतरी, फक्त शूलपाणी चढा, बाकी काय करा नका करू मला माहिती नाही, पण शूलपाणीचा आनंद घ्या येऊन कधीतरी जीवनामध्ये. खरंच शूलपाणीच, एक 10 दिवस तरी शूलपाणीसाठी सुट्टी काढून या आणि स्पेशल बडवानीपासून शूलपाणी क्रॉस करा. खरंच आनंद आहे. हे बघा अरे मैया परत आली. वा वा वा, आनंद आहे. परत आला ना तुम्हाला पुढं पाठवलं आम्ही. हो म्हणून तुम्हाला सांगत होतो, तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुम्हाला बरोबर पकडू. कसं वाटतं शूलपाणी? मस्त ना. गावची फील. वा वा, तुमच्या गावाला पण डोंगर, कोकणाची माणसं तुम्ही. हो, तुमचं काय गाणं आहे तो? कोकणची माणसं साधी बोली. चला नर्मदे हर या. चला, आईंना आपण क्रॉस केलेला आहे. आईंना पूजा करताना सांगितलं का तुम्ही पुढं व्हा, आम्ही बरोबर तुम्हाला पकडू. आणि आईला आपण पकडलेलं आहे. आता पुढं जाऊन त्यांना थांबूया. एक गोष्ट समजली का नाही तुम्हाला? मागच्या 1-1.5 तासापासून आम्ही चालतोय. 8:30 वाजेपासून. आज लेट झालं ना, 9:30 पावणे 10 वाजले असतील आता. एवढं डोंगर चढतो, एवढं डोंगर उतरतोय आम्ही, म्हणजे कष्टाचीच चाल आहे की नाही. तरीसुद्धा कानटोपी घालून अजूनसुद्धा एक थेंबसुद्धा घाम नाही अंगाला. एवढी थंडी आणि हवा चालते इथं. चला नर्मदे हर, जीवनभर. नर्मदे हर, अतिशय सुंदर. हा एक फोटो घेतो. सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, बहु पायी संतांचे, बहु पायी संतांचे, मन बोनी केला वास, मन बोनी केला वास. चला आता आपल्याला आपली काही मंडळी बघा दिसतात का तुम्हाला? हे बघा पुढं चालले. सकाळी निघाली ना आपल्याला इथं वर टोपावर जायचं आहे. लई लांब आहे टोपातून. चला पण आजच पार करायचं आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. डेहराडूनचा जोडा. चला नर्मदे हर. भेटलेला आहे आपल्याला. एक माई बहुत पीछे रहेगी, उसके लिए रुकता है मैं. ऊपर रुकते सब लोग. नर्मदा परिक्रमावासी दमले जाता. या झाडाखाली सगळे बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. वाह, आज की बाल भोग प्रसादी
मैया ने यहाँ पे भेज दी, देखो सबके लिए। क्या बोलते हो आप महाराज? भजन करो महाराज जी, भजन में ताकत रखो तो भोजन की थाली जंगल में रहेगी, दिखा दो सब जंगल है, जंगल में थाली आई। थाली आई आहे आपल्या लिए। काय धनंजय, आली का नाही नाश्ता? नर्मदा मैयाचा प्रसाद बालभोग आलेला आहे। सर्व आता बालभोग करत आहेत। बालभोग करून पुढे निघूया। चला नर्मदे हर माई या इथं बसायला। बाल भोग करा, बाल भोग। या 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 आमची माई लय उशीर होते। वाह। तिच्या या आईच्या वयाला चालण्याला सॅल्यूट आहे। अशा वयामध्ये इथे येण्याची हिंमत फार कमी लोक करतात बरं का, पण या आईने हिंमत केली। सॅल्यूट आहे या आईच्या हिमतीला। नर्मदे हर जीवनभार। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। आपला लोक माझ्यासोबत आहे काय? ओ बक्कूबाई, बक्कूबाई ओरड की, आता मागासपासून लय ओरडत होती। बाय। चला नर्मदे हर। चला विसावा झालेला आहे मस्त बघ, आपल्याला बालभोग झालेला आहे। आता निघूया पुढं, म्हणजे निघालोच आहे। मी शेवट असतो सगळ्यात, मी शेवटच निघतो। सगळ्यांना पहिले पुढं पुढं काढतो, मग निघतो। नर्मदे हर। चला नर्मदे हर। धनंजय महाराज, आमचे सत्यनारायण दासजी आणि सगळी मंडळी पुढं पुढं आहेत। मी सर्वांना राखणदार। चला नर्मदे हर जीवनभर। चला पुढं जाऊया, मग भेटूया। आरा रा खतरनाक। नर्मदे हर। चलो मैया, इधर एकदम रुक लो, एकदम रुक लो इधर। नर्मदे हर। चला महाराज, इकडल्या लोकांचं कसं असेल ते, पाणी न्यायला येतात खाली रोज। हा आपण एकदा चढून दमतो, पण इकडे जी घडं आहेत ना, रोज एवढी खाली उतरतात पाणी आणण्यासाठी। 3-3 हंडे किंवा 3-3 कळशी डोक्यावर असतात, तेवढं पाणी घेऊन एवढं वरती चढतात। कमाल आहे। चला नर्मदे हर। दमलो। चॉकलेट देताना धनंजय महाराज आणि या मुली बोरं घेऊन बसलेत। ज्यांना लागतात त्यांना बोरं भेटतील बरं का इथून। खूप छान। नर्मदे हर। एका माऊलीची सेवा आपण इथं पाहत आहोत। नर्मदे हर। आलेल्या परिक्रमावासियांना चाय प्रसाद अगदी मोफत, म्हणजे एवढ्या उंचावर सुद्धा त्यांची एवढी भावना आहेत। खरंच खूप सेवाधारी मंडळी आपल्याला इथं बघायला भेटते। काय बाबा, सेवा करने वाले बहुत इधर देखने के लिए मिलते हैं। अच्छे अच्छे बहुत अनुभव आता है इधर। चला नर्मदे हर, निघूया पुढं। चला नर्मदे हर मंडळी, आपली चाय प्रसादी झालेली आहे। त्या माईने सर्वांना चाय प्रसादी दिलेली आहे आणि सर्वांनी तिथं दक्षिणाही ठेवलेल्या आहेत। हे आनंद झाला, कारण खरंच एवढ्या उंचावर कोण आपल्याला चाय आणून देणार आहे, कोण पाणी आणून देणार आहे? तिला विचारलं मी, शूट नाही काढली मी, का माई तुम्ही पाणी कुठून आणता? तर मैया बहुत दूर से पाणी लाना पडतं आहे। आता काय त्याच्या पुढं मी याला बोललोच नाही मी, काय म्हटलं ठीक आहे नर्मदे हर। आपली रांग लागलेली आहे। नर्मदे हर जीवनभर। चला आपण पण आता त्याच रांगेत लावूया, ते पूर्ण पार करूया। मग अशी तुम्हाला दाखवलेलं ना आपलं तिकडं जायचं आहे, ते पार झालं आपलं। चला नर्मदे हर जीवन। अच्छडे बछड़े नर्मदे हर। तो कैसे बछड़े? नर्मदे नर्मदे हर। क्या कर रहे हो भैया? ये क्या है? मंथरी नंथरा। काय के लिए? गंगाल झाड़ी लगाएगा। अच्छा अच्छा। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। ही नर्मदा मैया।
मैया कैसी दिख रही है यहाँ से? बहुत विशाल है। बहुत विशाल है, बहुत दूर भी आहे. चला नर्मदे हर मंडळी, आपण आता दुपारच्या भोजनासाठी भोजन प्रसादीसाठी पोचलेलो आहोत. इथे एक खूप सुंदर असा आश्रम आहे. या आश्रमामध्ये आपली दुपारची भोजन प्रसादी आपली होणार आहे. परत आपण इथून भोजन प्रसादी झाली का मग परत पुढं आपला प्रवास करूया. चला आज जातो आतमध्ये, कसं नियोजन आहे थोडक्यात दाखवतो आणि आता जाऊन जरा विश्राम करतो. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. चला खूप छान आश्रम नर्मदे हर. आजची दुपारची सेवा सगळे परिक्रमावासी आम्ही या आश्रमात थांबलेलो आहोत. धनंजय महाराज झोपले आमचा. मला माहिती आहे त्याला तुम्ही अंगावर घेतला असं. चला दुपारची भोजनाची प्रसादीची आपली इथं व्यवस्था झालेली आहे. या भाविकांकडून जेवूया आणि विचार करूया का पुढं जायचं का नाही नंतर. नर्मदे हर. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. बोलो नर्मदे हर. नर्मदे हर जी. आज हम लोग किधर से अपना लखनगिरी महाराज के ऊपर वहाँ से निकले. तो कल आज ज़्यादा नहीं हम लोग चले, 8 किलोमीटर पे आपका आश्रम लगा. ये आश्रम लगा. पहले ये आश्रम नहीं था यहाँ पे. हमको लगा बहुत आगे जाना पड़ेगा, हमको थोड़ा टेंशन था अभी कितना जाना पड़ेगा कितना नहीं. लेकिन मैया ने ये सब कर लिया यहाँ पे. आपको ये दोनों बंधुराज देख रहे हैं, इनको मैया ने क्या बुद्धि दी पता नहीं, लेकिन इधर आश्रम बनवा दिया. बहुत बढ़िया आश्रम आपने बनाया इधर. ठीक है. और ये मतलब ये आश्रम आप कब से बना रहे हो अभी? ये 2 साल से. 2 साल से बना रहे हो. सब आप ही व्यवस्था देखते हो दोनों? हाँ बहुत बढ़िया काम कर रहे हो बाबा आप. और आपको मैं बोलूँगा कि ऐसा काम सबके भाग्य में नहीं होता है. सही है. ये काम के लिए मैया चुनती है, इंसान को चुनती है. एक देखो हजारों फूल रहते हैं, 1000 फूल में से कुछ ही फूल ऐसे रहते जो भगवान के चरण में जाते हैं. वैसे मैया ने 1000 इंसानों में से मतलब 1000 फूलों में से आप 2 फूल चुन ले कि आप मैया का काम करें, परिक्रमा वासियों की सेवा करें. ऐसे आप बहुत सेवा करते हो. कुछ और परिक्रमा सेवा वासियों से कुछ कहना चाहते हो कि यहाँ पे आए, कभी भी आओ, बोलो. नर्मदे हर. हाँ मेरा नाम है तुकाराम जी पटेल, ग्राम खेरवानी. अच्छा, जो बैनर पे नाम है आपका है? बिल्कुल. वाह वाह बहुत बढ़िया. ऐसे तो हम पहले से सेवा कर रहे थे. 10-15 साल हो गया. हमारा दादाजी करते थे. दादाजी करते थे. जो उसी समय पे क्या था, ये कुटिया थी. ये कुटिया थी ना जो अपन जहाँ खड़े थे अभी? ये खड़े थे. अच्छा ये खड़े हैं. पहले बहुत लोग आगे चलते थे. 300, 250, 350 लोग होते थे. अच्छा. फिर ये पूरा भर जाते थे. फिर वो हमारा मकान है उसमें भी पूरा भरा जाते हैं. अच्छा तो हमने कोई मैया जी ने किधर न किधर व्यवस्था लगाई है. बराबर फिर है. ये अपना ये सेट बन रहा है. और अपना ये गुजरात का है सुनील वाह भाई. वाह वाह हाँ ये ने उनका सहयोग करता है हमको. वाह. मतलब वो ये सेट बन गया है. ऐसा 2 साल हुआ है अभी. अरे वाह. गए साल एक उधर उस साइड में है ना, वो बनवाया है. उससे नहीं पूर्ति हुई, फिर ये खड़ा करा. अरे वाह हम्म. बहुत खूब. हाँ. और क्या है, आपको एक बात बोलता हूँ, पैसे वाले बहुत है, बहुत दुनिया में पैसा है, किसके पास पैसा नहीं है. लेकिन हमारा पैसा किस जगह पे लगाए इसका बुद्धि होना चाहिए. ठीक है. जीता हर इंसान है. अभी हम लोग भी सब लोग काम करते हैं, कौन काम नहीं करता? हर लोग काम करते हैं, हर एक के पास पैसा रहता है. लेकिन हम पैसा दान में दे या ना दे ये अपने हाथ में रहता है. लेकिन मैं ये भी सोचती है हम अच्छे इंसान के हाथ में ये काम देगा. जो इंसान एकदम मतलब सच्चे मन से काम करता है उनके मैया हाथ में काम देती है. और ऐसा काम आपके हाथ में आया, ध्यान में रखो. इसको आप अभी आगे चलाते रहो कायम. जब तक अपना मट्टी नहीं होता तब तक ये काम करते रहने का. ठीक है. बोलो नर्मदे हर. हर परिक्रमावासी इधर बिन घोर आ जाए. हाँ एकदम. कभी भी आओ इधर, आप रुको, चाहो दोपहर का भोजन करो. हमको इन्होंने कहा रुक जाइए करके हम रुके तो अच्छा लगा हम लोग को कि इधर वास्तविक क्या है पता है क्या? हम लोग जब घर से निकले ना तो शुल्क पानी के बारे में बहुत
वीडियो देखा हमने, व्यवस्था नहीं होता है, ये नहीं होता है, वो नहीं होता है। हम दोनों ने देखा, बहुत वीडियो देखा। हम मन में संकोचित थे आए या ना आए, तो हम लोगों ने सोचा यार चलो यार कुछ ना कुछ हो जाएगा, मैया ने कुछ ना कुछ किया रहेगा। तो हम लोग ऐसे निकले घर से। लेकिन जब से हम लोग बोरा अपना किधर से नहीं किधर से स्टार्ट किधर होता है, अपन शहर किधर से छोड़ते हैं, बड़वानी छोड़ने के बाद थोड़ा टेंशन होता है, बराबर मिलेगा नहीं मिलेगा। लेकिन मैया ने सब आप जैसे लोगों को इधर भेजा है जगह जगह पे। अभी तक हम लोग को तकलीफ नहीं हुआ, बड़वानी से लेके ना दोपहर में तकलीफ हुआ ना शाम को तकलीफ हुआ, बराबर सब मिलते गया। कुछ भी गलत नहीं हुआ, सब बराबर मिला और मैया सब तरफ बराबर कर रही है। हाँ, क्या है कि पहले लोग इतने परिक्रमावासी पे ध्यान नहीं देते थे, नहीं देते थे, क्योंकि वो पहले जमाने में लूटपाट भी ज्यादा होता बराबर है ना। जो लोग इंसान परिक्रमावासी अच्छा कपड़ा पहन के आते थे, हाँ। उनको लूटपाट करते थे, मारपीट होते थे। जो 20 साल पुरानी बात, 20 आगे 22 कोई साल परिक्रमावासी कोई परेशानी नहीं है इसी सुल्पानी झाड़ी में। जो भी परिक्रमावासी आएगा उनको आओ बैठो, खाना खिलाएगा, पानी पिलाएगा, हर कुछ व्यवस्था लगाए। हमको रुकना है तो क्या रुक सकते हैं, तो रुक सके, 2 दिन रुक सकते, उसमें कोई टेंशन नहीं। और पहले जमाने में था वो, अभी कोई अभी वो लोग भी सेवा ही करते हैं, वो लोग भी सेवा ही करते हैं। बैठो घर पे, पानी पियो, चाय पियो, सेवा करते। बड़वानी में एक बाबा आते हैं नीचे शुल्पानी वाले, पता नहीं कौन, मेरे को बोल रहे थे हर रोज एक शुल्पानी से बाबा नीचे आते हैं। बड़वानी का शिव का मंदिर है, उधर आके वो बोलते हैं आओ शुल्पानी चढ़ो, बिंदा धाम है, आप आ जाओ। उनका दर्शन नहीं हुआ, लेकिन कई लोग बोल रहे थे कि एक बाबा आते हैं इधर बड़वानी में, सबको बोलते हैं शुल्पानी मार्ग से आ जाओ ऊपर, आपको कुछ तकलीफ नहीं होगा, बिंदास आ जाओ। आता ऐसे अभी शुल्पानी का महिमा बहुत अच्छा होने लगा है। तो मैं सबको गुजारिश करूंगा परिक्रमावासियों से, कुछ चिंता नहीं करना, बिंदास शुल्पानी चढ़ना, सब सेवा में, पटेल साहब सब सेवा में अपने लगे हुए। चलो नर्मदे हर जीवन भर। हाँ, पूर्व आश्रम बिफोर ना, हाँ। अतिशय सुंदर, खूप छान असा आश्रम आत्ता बनवलेला आहे आफ्टर।
नर्मदा मैया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूप मजा आली आज इकडं. हा नवीनच आश्रम चालू आहे आणि आज आम्ही इथं थांबायचा निर्णय घेतला आणि सर्व मग आता थांबल्यामुळं कपडे वगैरे धुणे बरेच काही कार्य वगैरे आम्ही उरकली. आता उद्याचा प्रवास आपण करूया उद्यापासून. पण आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं थांबूया. शुभरात्री सर्वांना. नर्मदे हर. आपल्यासोबत जोडून राहा म्हणजे तुम्हाला असे हे वादिया दिसतात नाही का, मस्त डोंगर. वा खूप मोठा जंगल आहे आणि या जंगलाची मजा घ्या बरं का माझ्यासोबत. खूप अजून आनंद आहे आपल्याला. अजून खप्पर माल चढायचा आहे, भरपूर काही आहे. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सतत पाहत राहा. आपल्याला आशीर्वाद द्या का हे डोंगर मी उद्या अजून चढू शकतो. 127 डोंगर आहेत. चला शुभरात्री आपल्या सर्वांना. उद्या परत या बघायला. चला नर्मदे हर. शुभरात्री.